नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे। कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या बाबतीत नवीन नियमावली लागू, जाणून घ्या सर्व माहिती, आले नवे अपडेट। चला पाहूया स्पष्टीकरण। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज, नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरकारने लागू केली नवीन नियमावली। नवीन नियमावलीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर येणार गदा। कर्मचाऱ्यांसाठी नोकरी सरकारने लागू केला हा निर्णय, जाणून घ्या सविस्तर माहिती। या व्हिडिओच्या माध्यमातून या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करूया। ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। नमस्कार मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांना एक महत्त्वाची अपडेट मिळाली आहे। नुकत्याच जारी केलेल्या आदेशानुसार एखादा कर्मचारी सलग अनेक दिवस विना परवानगी रजेवर राहिल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई होऊ शकते। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशासनाच्या म्हणण्यानुसार अशा दुर्लक्षामुळे कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या मागात पडू शकतात। नियमामुळे नियमितता, एवढ्या रजेला राजीनामा म्हणायचे। एका प्रश्नाच्या उत्तरात असे सांगण्यात आले की 5 वर्षापेक्षा जास्त काळ सतत गैरहजर राहणे म्हणजे कर्मचाऱ्यांनी सरकारी रजेचा राजीनामा रजेच्या नियमाचे उल्लंघन केले आहे आणि तो राजीनामा समजण्यात येईल, त्यामुळे त्याला नोकरीतून काढण्यात येईल। रोख रक्कम कधी मंजूर होणार? सुट्टीच्या माहितीच्या संदर्भात ही बातमी असून LTC आधी रोख रक्कम मंजूर करणे आवश्यक आहे। केंद्रीय कार्मिक मंत्रालयाने सांगितले की ठराविक परिस्थितीत LTC वर रोख रक्कम मिळू शकते जर दावा वेळेच्या अगोदर केला असेल आणि हे पोस्ट फॅक्टो मान्यता म्हणून दिली जाते, म्हणून अपवाद मानले जाते। एका वेळी 1 महिन्याची मंजुरी, केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना अभ्यासादरम्यान मिळू शकणारी कमाल रजा मर्यादा निश्चित केली आहे। सामान्य कर्मचाऱ्यांना ही मर्यादा एकूण कालावधी 24 महिन्यापर्यंत असेल, तर एका वेळी 13 महिन्यापेक्षा अधिक काळ रजा घेऊ शकत नाही। तथापि विशेष श्रेणीतील अधिकाऱ्यांना पोस्ट ग्रॅज्युएशन साठी शिक्षणासाठी 36 महिन्यापर्यंत रजा मिळू शकते। बालसंगोपन रजा ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे। लहान मुलाची काळजी घेणाऱ्या महिलांना बालसंगोपन रजा मिळते। जर एखाद्या महिलेला आपलं मूल परदेशात शिकत असेल किंवा मुलाची काळजी घेण्यासाठी तिला परदेशात जावे लागत असेल तर ती यासाठी सुट्टी घेऊ शकते, परंतु ही रजा मंत्रालयाने विहित केलेल्या इतर अटीच्या अधीन राहून घेता येईल। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे। धन्यवाद।